नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये वापरजवळचे लिंबारपडा गाव आहे. त्या ठिकाणी आम्ही लग्नासाठी चाललेलो आहोत. तर सध्या रस्त्यात आहे आणि जाताना आमचा एक थोडासा शूट केला आम्ही आणि आपल्यासमोर सादर करतो आहे. आम्ही ॲक्च्युली त्या ठिकाणी जाऊन लग्न कसं आहे, काय आहे, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आहे का, जी आदिवासी संस्कृती आहे त्या प्रकारे आपल्या संस्कृतीनुसार लग्न समारंभ आहे का ते पाहण्यासाठी आम्ही जातो. ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या प्रतिक्रियासुद्धा नोंदवा. आता आम्ही रस्त्यामध्ये चाललेलो आहोत लग्नाच्या ठिकाणी जाऊन आणि त्या ठिकाणचं सगळं वातावरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण बघू शकता आम्ही सध्या आता इथं पोचलेलो आहोत लग्नाच्या घरी. नवरीसुद्धा दिसते, त्याच्यानंतर नवरा मुलगासुद्धा आमच्यासमोर आपल्याला येणारच आहे. इथं ही नवरी मुलगी आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला हा मुलगा आहे, याचं सुद्धा लग्न आहे आणि ती जी आहे ती सावतर आई होती आणि तिचं अगोदर लग्न होणार आहे. त्याच्यानंतर हा त्यांचा मुलगा आणि त्या आईच्या लग्नानंतर त्या मुलाचं लग्न होणार आहे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी 4 दिवसाचं लग्न आहे आणि 4 दिवसाच्या लग्न सोहळ्यामध्ये इथं बरेच प्रोग्राम होणार आहे. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता त्यांच्या अंगामध्ये मोठा असा भव्य असा मंडप टाकलेला आहे. आपल्या सभोवतालची जी लोक आहेत, आपले जे नातेगोते आहेत, ते सगळे या ठिकाणी नाचकाम करताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथं जो सोहळा आहे हा लग्नाचा सोहळा 4 दिवसाचा होणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आम्हाला सुद्धा आपली संस्कृती अजून बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची आहे असं आम्हाला समजलं. आता आपण सुद्धा आदिवासी आहोत आणि आपण सुद्धा अशा प्रकारे नाचगाणं लग्नामध्ये करत असतो. पण हल्लीच्या काळात बऱ्याच ठिकाणी आपल्याला DJ वाजताना दिसते, परंतु ह्या ठिकाणी तसं काही दिसलं नाही. ही आपली जी जुनी परंपरा आहे त्या ठिकाणी ही काळे वाद्य वाजवून आणि पारंपरिक नृत्य केलं जात आहे. तर अशा प्रकारे आम्हाला पण त्या ठिकाणी अभिमान वाटला की आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती कुठेतरी एका बाजूला टिकून आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यात तरुण कोणीच नाही, बरीच अशी वयोवृद्ध अशी माणसं आहेत आणि ते आपल्यासमोर नृत्य करताना दिसत आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशाच आपल्या या वयस्कर लोकांनी आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती आत्तापर्यंत टिकवून ठेवलेली आहे. मग आजचे आपण जे तरुण आहोत त्यांनी आपण आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे. तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो. आणि आपण जर ती आपली संस्कृती सोडून आणि दुसऱ्या संस्कृतीला जर जवळ करत असू तर पुढचे आपलं जे भविष्य आहे पुढं काय होणार त्याचं काही ठिकाणा नाही. त्याच्यामुळं आपण हे व्हिडिओ बनवत असतो की आतापर्यंत जे आदिवासी संस्कृती टिकवण्याचं जे काम करत आहे ते आपले वयोवृद्ध करत आहेत, पण नवीन पिढी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर असं न करता आपली संस्कृती अजूनही बऱ्याच अशा कलाकृती आहेत तर त्या आपण सादर केल्या पाहिजे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये नवरा मुलगा सुद्धा हा नाचायला त्यांच्या ह्या समूहामध्ये नाचत आहे. अशा प्रकारे तुम्ही असा व्हिडिओ अजून पुढं पाहू शकता. बरीच अशी धुमाकूळ ह्या ठिकाणी नाचत गाजत ह्या ठिकाणी. तर आपल्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवा आणि नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. व्हिडिओ जरा मोठा आहे, 10 ते 11 मिनिटाचा आहे. आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल आणि आपल्या ज्या संस्कृतीच्या ज्या काही रीतिरिवाज आहेत, रूढी आहेत त्या आपण समाजापर्यंत त्याचा आपण जगात आपण पोहोचू शकतो. ही फक्त आपण ताकद आहे. आणि आपल्या एका शेअरने किंवा आपल्या एका कमेंटने आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. आणि आपली जी रीत आहे, संस्कृती आहे, रूढी आहे, परंपरा आहे ती जगासमोर मांडण्याचे जे आमचे प्रयत्न आहेत त्याला आपण सुद्धा हातभार लावावी अशी आमची कळकळीची विनंती. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं नृत्य ह्यामध्ये आपल्याला आपले जे आदिवासी बांधव आहेत ते सादर करताना दिसत आहेत. तर तुम्ही नक्की त्याच्यावर विचार करावा आणि कमेंटसुद्धा करावी की आजचा आपला DJ महत्त्वाचा आहे की हे महत्त्वाचे आहे.
आपली जी रीत आहे, आपली जी रूढ आहे ती महत्त्वाची आहे, की आज आपण आता हे बघा हे गाव तर किती सुंदर एकदम म्हणजे ढोलामध्ये वाजवून ते एकदम आनंदात आपण आपला जे रीतिरिवाजापर्यंत जे वाद्य आहे ते सादर करताना तुम्हाला दिसत आहे. तर आज जर आपण यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे जे कला आहे ही लोप पावायला म्हणजे वेळ लागणार नाही. तर तसं न करता आपण याची जोपासना केली पाहिजे, याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, यांना आपण जवळ केलं पाहिजे. हे आपल्या संस्कृतीला जोडून आहे, त्याच्यामुळं ते आपण त्याचं जतन करणं महत्त्वाचं आहे. तर तुमची कमेंट तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद. पुढा व्हिडिओ जवळजवळ 10 ते पावणे 11 मिनिटाचा आहे, तो तुम्ही संपूर्ण बघा आणि आपण जर आदिवासी असाल तर कमेंट नक्की करावा. धन्यवाद.
तर मित्रांनो, आता आमची सुद्धा तयारी झालेली आहे गावाकडे येण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हे नृत्य किती सुंदर अशी आपली जी माणसं आहेत ती नृत्य करताना दिसत आहे. तर आता फायनली आम्ही घरी निघायला आमच्यासमोर नवरदेव आम्हाला सोडायला बाहेर आला आहे मंडपाच्या बाहेर आणि त्या ठिकाणी आमच्यासोबत उभा आहे आणि आम्ही आता त्याचा निरोप घेत आहेत. तो पण आम्हाला निरोप देण्यासाठी आलेला आहे. तर आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा सर. आपली प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद.